हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉगचे सुरू होत्या किचन पासून. मी आता एक साईडला तापत ठेवलं, एक साईडला चहा ठेवलं आणि एकच धावपळ ठेवला आहे. मी आता बेबीचं टिफिन बनवते. सकाळचे वाजले 5:30. सकाळचे वाजले 5:30. चहा जास्त उकळून खाली सांडलं नाही. जुगाड त्याच्यावरती रिंग असं चाललेलं आहे. स्वयंपाकाचं टिफिन बनवते पटापट एक माहिती दूध ठेवलं, चहा ठेवलाय आणि खिचडी बनवायची. त्याचा खासलेला आणि बाहेरचं वातावरण बघा, आळोखच आहे. भरलेले ताज आहे पावसाचं जोर. नंतर फेक्या बाय काय पाहिजे नाश्ता. किती वाजलेत माहिती? 11:15 झाले. आता पूजा झाली. बघ गळ्यातलं नाही तर कसं तरी वाटतं ना. ते गळ्यातलं तुटलं, मी काल पण तुम्हाला सांगितलं. अचानक ते कसं काय हातातच आलं माझ्या. आंघोळ करताना नशीब आलं नाही तर पण गेलं असतं, तुटलं असतं, आणखी डोक्याला ताप झाला असता. पूजा आत्ता केली. काय झालं माहिती? आज कधी नाही ते आज फर्स्ट टाईम असं झालं का मी हे लोक गेल्याच्यानंतर परत झोपली. मग नंतर असंच इन्स्टा ओपन केलं आणि त्याच्यात मी बघितलं का माझं पे आउट गिफ्ट आलं आहे. म्हणजे काय असतं माहिती आहे? म्हणजे पे आउट डिटेल भरायला सांगितलं. म्हणजे माझ्या इंस्टाग्रामचे इन्कम चालू होईल. इन्कम एवढी असं काय नाही आहे. म्हणजे स्टार्ट तुम्ही इथपर्यंत आलं तुमचं, आता स्टार्ट करा. म्हणजे जेवढे तुम्ही कराल तेवढं सांगायचं आहे असं ते आलेलं आहे. तर मी खूप हॅपी आहे. सकाळी बघितलं ते, पण त्याच्यात सेटिंगचं काय झालं मला नाही माहिती. मी केली सेटिंग, झालं ते अपडेट आलं, पण अपडेट येईल तेव्हा बघूया आपण. जेव्हा कसं होईल ते बघता येईल. तर आणि सकाळी हे बघ हा टोटो सकाळी पुऱ्या केलेल्या. तर पुऱ्या आहेत. आता नाश्ता काय केला नाही. आता नाश्ता केल्यावर जेवणाचं काही नको, म्हणजे जेवायला नकोच आता मग नाश्ता केल्यावर. तर पण भूक नाही आहे मला. काल थोडंसं आमच्याकडे एक मॅटर झालेलं. मॅटर म्हणजे झालं थोडंसं, ते मला सांगता नाही येणार तुम्हाला. मी सांगेल केव्हा तरी, जेव्हा ते सगळं सॉल्व झालं. तर नेहमीचंच आहे, काय ना काय होतच राहतं. तर काय सांगतच नाही, सगळं तर सांगायला पाहिजे, पण एवढं काही मोठं नाही आहे. बघूया. तर दुसरी गोष्ट म्हणजे आई स्मिताताईंकडे गेल्या. तर बघूया आता कधी येते. 4 तारखेला मला जायचं आहे दवाखान्यामध्ये परत मला, तेव्हा मग घेऊन येईल. आईला सांगितलं मी, तसं आईला म्हटलं मग 4 तारखेनंतर तुम्ही इकडे या, घेऊन यायचं. बघूया मग तेव्हा मग मस्त व्हिडिओ आईंबरोबर काढूया. आल्या तर त्या फोर्स नाही करायचा त्यांनी, ते स्वतःहून आल्या तर ठीक आहे. आणि ते लोक आल्यावर मला थोडा विरंगुळा असतो. म्हणजे आता सध्या घरात कोण नसतं, मग ते लोक आई बाबा असल्यावर मग थोडं हे कर ते कर सगळ्यात टाईम निघून जातो कसं पण. असं करणार आहे. चला बघूया. आता नाश्ता करायला घेते. केस बघा बांधून नाश्ता गळ्यातलं नाही तर कसं तरी वाटतं ना. मला तर एकदम बेकार वाटतं, सवय झाली ना ती. चला चहा गरम करते. पुऱ्याला राहिले तर कोण खाणार आहे? चहा गरम करायला गेलं. हे पण सारखं पडतच राहतं, काय ना काय. चहा गरम होतं. इथे खीर दिली आहे जान्हवीने आणि चहा पुरी खाते. पुऱ्या काय मी एवढ्या संपवणार नाही, थोडंच काय 3-4 तेवढंच बस होईल मला. जरा थोडंसं इंस्टाग्रामवरती आता काम केलं पाहिजे. आता मला काय बोलतात, जबाबदारी वाढली आहे माझी. तर केलं पाहिजे. तर बघा जरा इंस्टावरती जाऊन माझे रील्स वगैरे लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट्स करा. बघा कसं काय आहे ते.
काय झालं माहिती, मी इथे वाखत होती ना तर बघितलं तिथे ना 20 रुपये पडले. तेव्हा भेटले मला. कुठे पडले ना ते दाखवते. इथे पडलेले 20 रुपये, ते झाडूचं दिसते इथे. आणि मी काय कशाने काढले, झाडूने काढले ते. मला खोटं वाटेल पण मी काढले असं पडले ना, तर असं असं घुसवलं त्याच्यामध्ये, हे ना असं घुसवलं ते अडकले आणि माझे काढले मी ते 20 रुपये. म्हणजे हे आहेत ना ह्याच्यामध्ये असं घुसवलं वरतूनच पटकन निघाले ते असं करून मग ते असे काढले. मस्त ना, आज माझ्याकडे लक्ष्मी आली. लक्ष्मी नाही, लक्ष्मी काढली मी. माहिती नाही मला कसे पडलेले, हे कोणाच्या पॅन्टी मधून वगैरे पडले असतील, सुकत घातलेले. वगैरे. मस्त माझी मजा आहे बाबा. चला मी काय वाजल्याचं वाट आणि स्वयंपाक करायला नंतर लावलं आता. बघा यश आलं आणि पुऱ्या आहेत तर भाजी काय करायची खूप वांग आहे. भाजी मटकी टाकली भिजत जाते. मटकी उद्या होईल, मटकीला मोड आले का मटकी चांगली मस्त होते. आणि आता काय करायची भाजी जेवणार नाहीये. आता काय करणार आहे जेवायला, तेच ते विचारते. काय करणार आहे जेवायला? कोबी करते, कोबी नको. आम्ही तर मी भाजी टाकलं गेलं टाइमपास केला. विदिष्ट चॅनल होतं यश भाजी नाही खाणार आहे. कोबी बनवला आहे, बनवतो पण बनवला नाही बनवतो. भरपूर आहे. चण्याची डाळ भिजवली नव्हतं तर मग ते ठेवते. मोबाईल सांगते तुमच्याशी बोलायला मला बरं पडेल. माहिती नाही अंधार आहे काय. ठीक आहे, तर अंधारच आहे. त्याला हिंग, मिरची आणि कढीपत्ता टाकला, परतून घेतो त्याला आणि लसूण टाकला. मस्त लागतो कोबी कढी आणि छान होते. लोकांना खायला हवं, इथं मला पण खायला मिळेल. ठेवते, मीठ काय टाकला परत आणखी शिजलेला थोडं क्वांटिटी कमी झाल्यावर मग त्याच्यात मीठ टाकलं. चण्याची डाळ असं काय खाल्लं अशी केली मस्त झाली. एवढी छान होते, पण हे लोकांना काय होतंय काय माहिती, खायला अजिबात नाही देतात आणि मला गळ्यात नाही तर मला कसं तरी वाटतं. तर करून घेईल मी गळ्यात, म्हणजे बनवेल. दिनेशला सांगितलं काय तर चूक वाटते जा, एकदम बेकार वाटतं गळ्यात. नाही मला तर सवय झाली एकदम असं वेगळंच वाटतं. आधी मी एवढं काही लक्ष नव्हतं ते, ठीक आहे एवढं काय नाही. तर आता काय मागच घेण्याच्या बरोबर ते वरण भात झालं. उद्या आणि कोबीची भाजी बनवते. ते पुऱ्या तर कोण खाणार नाहीये. कोबीची भाजी खाता बरोबर छान लागतो वरण भात कोबीची भाजी. लाईक करा, सबस्क्राईब करत जा जरा माझ्या व्हिडिओला. मी मध्ये मध्ये सांगत नाही जा. मी थोडं रिलॅक्स झाली दवाखान्यात गेल्यापासून. आईला तिकडे पाठवलं, थोडं रिलॅक्स झाली. आज तर मी नुसतं झोपूनच होते, काय माहिती नाही काय झालेलं. व्हिडिओ काय एवढे मला नाही टाकता आले, पण काय एवढे काय खास नव्हतं. म्हणजे एकदम स्पेशल असं काय ते बघूया रविवारचं काय मग तुम्हाला मी सांगितलं. स्पेन एवढा भारी येतो ना, मस्त खुशबू लज्जतदार छान वाटत, मस्त सगळं. अशा तर आजचा व्हिडिओ होणार आहे, म्हणजे पूर्ण होणार आहे. थोडक्यासाठी राहिलंय कारण का सांगायचं राहिलं तर दिनेश आता येतोय. तर दिनेश येताना काहीतरी घेऊन येतोय. बापा पाठवून देतात त्याच्याकडे.
आता ते मला आणखीन बनवायचंय. काय बनवायचंय नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा काय ओके. बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. ओके, आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.